नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत टेस्टी अशी चिकनची भाजी. तर फ्रेंड्स, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल पद्धतीने चिकनची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पहा. ओके, तर आपण ही चिकनची भाजी आहे ना हातावरच्या पोळीसोबत खाऊ शकतो. तर ही एकदम टेस्टी अशी चिकनची भाजी आज आपण बनवणार आहोत. त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण सिंपल रेसिपीज हे अपलोड करत असतो. तर चला चिकनची भाजी बनवूया. तर चिकनची भाजी बनवण्यासाठी लागणारी सामग्री इथे मी चिकनला फ्रेश धुवून घेतले आहे आणि त्याचबरोबर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक, बस हे सगळं टाकून आपण सिंपल अशी चिकनची भाजी बनवणार आहोत. तर आपण ह्या कांद्याला आपण थोडंसं परतून घेऊयात तेलामध्ये, जेणेकरून आपल्या चिकनच्या भाजीला चांगली चव येते. जास्त नाही भाजून घ्यायचे, थोडंसं तेल लावून हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत त्याला परतून घ्यायचा आहे. आज आपण अशी सिंपल आणि एकदम टेस्टी अशी चिकनची भाजी बनवणार आहोत ना. तुम्ही एकदा नक्कीच अशी रेसिपी ट्राय करून पहा. ओके, म्हणजे कमीत कमी वेळामध्ये आपण एकदम टेस्टी अशी भाजी बनवू शकतो. आता कांद्याला परतून घेतलं, त्याचबरोबर आपण टोमॅटोलासुद्धा परतून घ्यायचे आणि या कांद्याला आता मिक्सरच्या भांड्यामधून एकदम बारीक काढून घेणार आहोत. आता टोमॅटो आणि कोथिंबीर एकत्र काढायचे. आता याला आपण फोडणी देऊयात. तर तुम्हाला लागेल तेवढं तुम्ही तेल टाकू शकता. तर मी इथे 2 माप तेल ॲड करत आहे. 2 ऐवजी 2.5-3सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. जर कमी तेल खात असाल तर 1 माप सफिशियंट आहे. आता यामध्ये आपण लसूण, अद्रक, कोथिंबीर पेस्ट सोडायचे. चिकनच्या भाजीमध्ये कोथिंबीरचा वापर जास्त करायचा आहे, कारण कोथिंबीर टाकल्याने चव खूप भारी येते. आता हे आपण कांदा पेस्ट ॲड करणार आहोत. आता या पूर्ण मिश्रणला हलकासा सोनेरी कलर येऊ द्यायचा आहे, तोपर्यंत त्याला मंद आचेवरती तळत राहू द्यायचे. इथे हलकासा सोनेरी कलर आला आहे. आता यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीरचं पेस्ट सोडायचे. तुम्ही म्हणत असाल हे येल्लो कसं काय झालं, टोमॅटो तर रेड असते ना. आपण त्याला परतून घेतलं ना, त्यामुळे ते येल्लो दिसायले. आता यामध्ये आपण तिखट लाल मिरची पावडर ॲड करायचे. आता तुमच्या हिशोबानुसार ॲड करायचं आहे. तर मी इथे 1.5 माप ॲड करते आहे तिखट मिरची पावडर. जर का तुम्ही सपक खात असाल तर अर्धा चम्मच ठीक आहे. त्यानंतर हळदी पावडर ॲड करायचे आणि नंतर हा घरगुती मसाला आहे. हा चिकनचा कोणताही स्पेशल मसाला नाही आहे, घरी तयार केलेला साधा मसाला आहे. आणि त्यानंतर हे जिरे पेस्ट ॲड केलं आणि हे आहे धनिया पावडर. बस हे सगळं टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचे. यामध्ये मीठ टाकायचं राहिले तर आपण मीठ टाकून घेऊया. चवीनुसार मीठ ॲड करायचे आणि हे मी याच्यामध्ये टाकलं लसूण, अद्रक आणि कोथिंबीरचं पेस्ट आणि वरून थोडीशी कोथिंबीर. आता हे मी नंतर परत का टाकलं, कारण असं टाकल्याने आपल्या चिकनच्या भाजीला चांगली चव येत असते. कारण आधी तेलामध्ये आपण सोडलं होतं, हे नंतर वरून कच्चं सोडलं, त्यामुळे वेगळी चव येत असते. त्यामुळे असं सोडायचे आणि त्यानंतर यामध्ये आपण चिकन ॲड करू. आता चिकन ॲड केल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचे, कारण खालचं पूर्ण मटेरियल चिकनच्या प्रत्येक पार्टवर लागलं पाहिजे असं मिश्रण करायचे. आता याच्यावरती झाकून द्यायचे, कारण झाकल्यानंतर मधात वाफते आणि चांगली आपली चिकनची भाजी ही शिजत असते. 10 मिनटानंतर याला काढून पाहायचं. अशा प्रकारे आपली चिकनची भाजी ही तयार झाली आहे.
जर तुम्हाला रस्सा भाजी पाहिजे असेल तर यामध्ये पाणी गरम करून ॲड करायचे. जर रस्सा भाजी पाहिजे नसेल तर तुम्ही हे पाणी न टाकता आपली चिकनची भाजी व्यवस्थितपणे शिजली की ते तुम्ही खाऊ शकता. आता ही रस्सा भाजी करण्यासाठी मी यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड केलं. तुम्ही याच्यामध्ये थंड पाणी ॲड करायचं नाही, कारण थंड पाण्याने आपली चिकनच्या भाजीची चव ही भडकी होत असते, तितकीच चव चांगली येत नसते. त्यामुळे असं प्लेटमध्येच पाणी गरम करून टाकायचे. तर हे पाणी टाकल्यानंतर जवळपास 10 मिनिट एकदम मंद आचेवरती शिजू द्यायचं आहे. त्यानंतर आपली चिकनची भाजी तयार होणार आहे. तर फ्रेंड्स, अशी ही आपली चिकनची भाजी ही तयार झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता किती छान लूक आलेले आहे आपल्या चिकनच्या भाजीला. आता ही चिकनची भाजी दिसायला जेवढी सुंदर छान दिसते ना, तितकीच त्याची टेस्टसुद्धा भारी आहे. तर अशी ही सिंपल रेसिपी एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा, कारण अख्ख्या यूट्यूब चॅनलवरती एवढी सिंपल रेसिपी तुम्हाला कोणी सांगणार नाही. आणि खरं म्हटलं तर चिकनच्या भाजीसोबत हातावरची पोळी खाण्याची मज्जाच वेगळी असते. त्यासाठी हातावरच्या पोळीचा आपला व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आणि प्लीज फ्रेंड्स, आपण एक छोटे यूट्यूबर आहोत, तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.